नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशिगाव तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण 2023 मध्ये झालेला ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जी संयुक्त ज्याला पूर्व परीक्षा म्हणतो आपण, पूर्व परीक्षा आहे ना, त्याचा जो पेपर आहे ग्रुप बी ग्रुप सी चा प्रिलिमचा, तो आज आपण आणि त्यातले काहीतरी सायन्सचे प्रश्न, जनरल सायन्सचे सामान्य विज्ञानचे जे प्रश्न आहेत ते सगळे आज आपण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत डिस्कस करणार आहोत की कसे प्रश्न विचारले, त्याचे आन्सर्स काय, त्याचं एक्सप्लेनेशन काय है ना, एक्झॅक्ट त्याचा आन्सर काय आहे किंवा एखादी प्रश्न कॅन्सल केला असेल तर नेमकं का कॅन्सल केले ते सुद्धा आज आपण काहीतरी इथे डिस्कस करणार आहोत। लक्षात घ्या, कोणता पेपर आहे? कंबाईनचा ग्रुप बी ग्रुप सी चा 2023चा प्रश्न पेपर आहे, 30 एप्रिल 2023 ला झालेला। आणि सेट कोणता? तर सेट ए आहे आणि सिक्वेन्सनी ज्या पद्धतीने सेट ए मध्ये प्रश्न विचारले होते तसेच काय तर आपण प्रश्न घेणार आहोत। तर बघा, पहिला जो प्रश्न होता काय होता? शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गीकरणामध्ये येतो? ठीक आहे, कोणत्या टॉपिकचा प्रश्न आहे हा? तर बायोलॉजीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन टॉपिक आहे, त्याच्यातला प्रश्न आहे। बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजेच काय तर सजीवांचे वर्गीकरण, खूप मोठा टॉपिक आहे आणि नोंद करूनच घ्या की दरवर्षी याच्यावर प्रश्न असणारच असणार। राज्यसेवा असू द्या, कंबाईंड असू द्या, असेलच प्रश्न, हे फिक्स आहे है ना, कारण एक नाही त्यातही 2-2, 3-3 सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे याच्यावर प्रश्न असतोच है ना। तर याच्यामध्ये बघा काय आहे की या सजीवांचं वर्गीकरणामध्ये नेमकं काय थोडक्यात सांगतोय आणि त्यानंतर हा प्रश्न घेऊ की नेमकं काय आहे की पूर्ण सजीवांचं वर्गीकरण आहे, तर त्याचं वर्गीकरण करायचं आहे तर सगळ्यात आधी 5 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं, ज्याला त्या 5 भागांना म्हणतात काय तर सृष्टी किंवा किंगडम म्हणतात है ना। आणि वर्गीकरण का केला जातो? कारण अभ्यास सोपं व्हायला पाहिजे म्हणून है ना। आणि त्यानंतर त्या प्रत्येक 5चे जर परत आपण वर्गीकरण केलं त्याला म्हणतात काय तर संघ, म्हणजे काय तर फायलम, त्याचं परत वर्गीकरण करा तर त्याला वर्ग किंवा क्लास म्हणतात है ना। परत वर्गीकरण केलं तर गण ऑर्डर, परत केलं तर कुल किंवा फॅमिली, त्यानंतर प्रजाती आणि काय तर जाती म्हणजे जिनस आणि स्पीसीज, या पद्धतीने किंवा या सिक्वेन्सने वर्गीकरण केलं जातं। आता हा आहे काय तर बघा, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो? ठीक आहे ना। आता हा शैवाल वर्गीकरण जर बघितलं, त्याचा वर्ग, शैवालचा वर्ग आणि त्याच्यामध्ये मग येणार काय तर एक ऑर्डर किंवा एक गण आहे है ना, म्हणजे यामध्ये या ऑर्डरमध्ये या क्लासमध्ये सॉरी या वर्गामध्ये जर त्याचे परत आपण वर्गीकरण केलं तर एक जो गण असेल, एक जो ऑर्डर असेल तो आहे काय तर हा आहे क्लोरोफायटा, हा काय तर क्लोरोफायटा, आणि या गणामध्ये काय येतो तर शैवाल येतो। त्यामुळे आन्सर काय येणार तर फर्स्ट, हा काय तर त्याचं योग्य उत्तर आहे। लक्षात घ्या, किटोफोरेल्स हा कशामध्ये येतो तर क्लोरोफायटामध्ये येतो। नेक्स्ट, हा म्हणजेच काय तर लक्षात घ्या की किटोफोरेल्स ऍक्च्युअली काय तर हा गण आहे आणि क्लोरोफायटा ऍक्च्युअली काय येणार तर तो वर्ग किंवा क्लास आहे। नेक्स्ट, पुढचा जो प्रश्न आहे तो काय तर बघा, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? आता इथं मी ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट मिळतील त्या ठिकाणी लक्षात ठेवा की सगळे शाळेच्या पुस्तकातलेच आहेत, कारण आपला जो मेन सोर्स आहे तो शाळेच्या पुस्तकाचा आहे, त्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांचे काय तर उत्तर आपल्याला तिथं सापडत असतात। त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्या शाळेच्या पुस्तकातले काय तर तेच बेस्ट सोर्स आहेत, हे पूर्ण ज्या तसे स्क्रीनशॉट आणले। काही प्रश्नाचं उत्तर आपल्याला डायरेक्ट मिळेल, मागे पुढे आपण जेव्हा प्रश्न घेऊ त्यावेळेस लक्षात येईलच की डायरेक्ट जशा तसे प्रश्न विचारले, पण काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट नाही तर तुम्हाला थोडंसं विचार करावा लागणार आहे। जसा हा प्रश्न बघा की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? अति पाण्यामुळे नेमकं काय होतं है ना, अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज, इथं दिलंय की इफेक्ट ऑफ रेनफॉल जर झाल्यामुळे मग अशा वेळेस काय होतं तर बघा इथं काय आहे, हेवी अँड एक्सेस रेन रिझल्ट्स इन द फ्लड अँड वॉटर लॉग कंडिशन इन द फील्ड। काय होणार की जर जास्त पाऊस जर पडला तर काय होणार, वॉटर लॉग होतो, म्हणजे खूप जास्त पाणी काय तर जमा होईल है ना। फ्लड कॉजेस सॉइल इरोजन अँड डॅमेज द क्रॉप्स ऑन रिव्हर बँक्स। वॉटर लॉगिंग बघा काय दिले, वॉटर लॉगिंग अफेक्ट सॉइल एरिएशन अँड रूट फंक्शन, आणि याच्यामुळे काय होणार तर ते झाडं आहेत ते मृत होतात। म्हणजेच काय होणार की ज्यावेळेस वॉटर लॉगिंग होणार त्यावेळेस काय तर त्यांच्या एरिएशनला, म्हणजेच काय की त्यांना जो ऑक्सिजन पाहिजे किंवा कार्बन डायऑक्साईड पाहिजे तर ते त्यांना मिळू शकत नाही है ना, त्यालाच काय म्हणतात तर अफेक्ट द सॉइल एरिएशन, म्हणजे काय एरिएशन मध्ये काय तर हवा मिळणे आणि काय तर त्यांचा रूट फंक्शनिंग काय तर ते प्रॉपर होऊ शकत नाही। त्यामुळे इथं आन्सर आहे काय की मुळे जे आहेत मुळांना ऑक्सिजन पासून ते वंचित होतात, मुळांना ऑक्सिजन आहे तो पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाहीये। कशामुळे तर खूप जास्त पाण्यामुळे वॉटर लॉग कंडिशन होणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे बॉटनीमध्ये, तुम्हाला बघा परत सांगतोय, आपण ॲनालिसिस घेतोय, फक्त आन्सर्स बघू नका, तर हे समजून घ्या की नेमका अभ्यास कसा करायचा आहे। नायट्रोजन स्थिर करण्यासाठी, म्हणजे काय ज्याला नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात, नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे। आयोगाने या आधी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, बॉटनीमध्ये जा आणि नायट्रोजन फिक्सेशन शोधून काढा, कुठं विचारले, कसं नायट्रोजन फिक्सेशन होतंय, कशी सायकल आहे, कोणता पदार्थ कशामध्ये कन्वर्ट होतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत है ना। तर बघा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे?
इथं आपल्याला शाळेच्या पुस्तकांमध्ये 3 प्रकारचे शेवाळ म्हणजे काय तर अलगीचे प्रकार दिलेत. एक आहे क्लोरोफायसी, दुसरा आहे ब्राऊन अलगी म्हणजे ज्याला फिओफायसी म्हणतात, आणि त्यानंतर रेड अलगी म्हणजे काय तर ज्याला रोडोफायसी म्हणतात. ह्या तीनही बद्दलची जर तुम्ही माहिती इथं वाचलं तर कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन स्थिर करण्यासाठी सापडत नाही. कोणत्याही टाईपमध्ये नायट्रोजन स्थिर म्हणजे काय तर नायट्रोजन स्थिर म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन बद्दलची माहिती मिळत नाही. याचा अर्थ काय तर हा बघा रोडोफायसी येणार नाही, फिओफायसी आहे तो पण येणार नाही, आणि क्लोरोफायसी आहे तो पण येणार नाही. आहे काय तर तो प्रकार आहे कोणता, अलगीचा कोणता प्रकार आहे तर तो आहे काय तर मिक्झोफायसी आहे. बघा ऑप्शन एलिमेंट करून काय हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. पण तुम्हाला आधी त्यासाठी तुम्हाला हे 3 प्रकार माहीत असायला पाहिजेत, तर मग तुम्हाला हे वाचते. हा दुसऱ्या एका टॉपिकमध्ये तुम्हाला हे नायट्रोजन स्थिरीकरणाबद्दल माहिती दिलेली आहे. शाळेच्या पुस्तकामध्ये ॲक्च्युली मिक्झोफायसी हा नाव नाही आहे, या आधी काय या जागी काय तर दुसरे नावं यूज केलेले आहेत. ठीक आहे, पण लक्षात घ्या की ऑप्शन एलिमेंट करून हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. नेक्स्ट काय तर बघा मिओसिस टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. मिओसिस म्हणजे नेमकं काय तर बघा ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन म्हणजे काय तर पेशीचे विभाजन है ना. सेल डिव्हिजन जर होत असेल, फर्स्ट ऑफ ऑल हे जर आपण समजून घेतलं की सेल डिव्हिजन कशासाठी होतं तर सेल डिव्हिजन एक तर शरीराची झीज भरून काढण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी है ना, आणि त्यासोबतच अजून एक म्हणजे काय तर रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, म्हणजे ज्याद्वारे स्पर्म आणि एग्स हे तयार होतात तर ते कशाद्वारे होत आहेत तर सेल डिव्हिजन है ना. आता एक भाग आपण असं कन्सिडर करू की शरीराची झीज आणि वाढ होणे हा एक भाग, आणि त्यासाठी जो सेल डिव्हिजनचा प्रकार असणार आहे तो काय तर तो आहे मायटॉसिस, तो आहे काय तर मायटॉसिस. आणि ज्याद्वारे स्पर्म आणि एग्स तयार होतील तो सेल डिव्हिजनचा प्रकार आहे तो आहे काय तर मेओसिस, तो आहे काय मेओसिस. म्हणजे याला सूत्री विभाजन म्हणतात आणि याला अर्धसूत्री विभाजन म्हटलं जातं. आणि या मेओसिस बघा मायटॉसिस फार सोपी आहे समजायला, मायटॉसिस काय तर सोपी आहे, आणि मेओसिस काय तर थोडंसं मायटॉसिसपेक्षा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि या मेओसिस ज्यावेळेस ही पूर्ण प्रोसेस होते तर ते पण लक्षात ठेवायचं तुम्हाला की मेओसिस 1 आणि मेओसिस 2 अशा 2 भागांमध्ये होत असतं. मेओसिस 1 आणि मेओसिस 2 अशा 2 भागांमध्ये होत आहे. आता या मेओसिस 1 मध्ये पण जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा किंवा मेओसिस 1 असू द्या किंवा मेओसिस 2 असू द्या त्याच्यामध्ये सुद्धा काय तर टप्पे आहेत है ना. म्हणजे इथं लिहितो मी की M1 आणि M2, याचा अर्थ काय की मेओसिस 1 आणि मेओसिस 2. मग याच्यामध्ये काय तर 4 टप्पे आहेत आणि यामध्ये सुद्धा काय तर लक्षात ठेवायचं तुम्हाला किती तर 4 टप्पे आहेत. मग मेओसिस 1 मध्ये 4 टप्पे कोणते तर लक्षात घ्या प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 आणि टेलोफेज 1. आणि त्यानंतर मग एक काय तर सायटोकायनेसिस 1 है ना. मेन कोणकोणते फेज आहेत तर बघा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हे मेन फेज आहेत. आणि त्यानंतर सायटोकायनेसिस म्हणजे काय तर ॲक्च्युली जो सायटोप्लाझम आहे तो सुद्धा काय तर सेपरेट होतो, त्याला सायटोकायनेसिस 1 म्हटलं जातं. ठीक आहे, पण मेन जो न्यूक्लियस सेपरेट होतो त्यासाठी स्टेप कोणकोणते आहेत तर प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज 1. आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर या प्रोफेजचे परत आपण टप्पे वेगवेगळे करू शकतो आणि त्यांचे नाव काय तर बघा सब डिवाइडेड इंटू 5 सब स्टेजेस ॲज लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचॅटिन, डिप्लोटिन आणि काय तर डायकॅनेसिस. हा सिक्वेन्स आहे, याच सिक्वेन्समध्ये होत असतात. जसा हा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज आणि काय तर सायटोकायनेसिस राईट, हा सिक्वेन्स आहे. त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा काय तर हा सिक्वेन्स आहे लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचॅटिन आणि काय तर डिप्लोटिन राईट. हा सिक्वेन्स बघायचा कुठं आहे तर बघा लेप्टोटिन, झायगोटिन, त्यानंतर पॅचॅटिन, डिप्लोटिन है ना, आणि काय तर डायकॅनेसिस म्हणजे कोणता आहे तर तिसरा पर्याय हा दिलेला आहे. ठीक आहे, तर हे स्टेजेस लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे अँटीमनी संयुगे रिकामी जागाच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे हा हेल्थ अँड डिसीजवरचा प्रश्न आहे. बराचसा डेटा आहे हा फॅक्च्युअल डेटा असतो आणि हा रट्टाच करायचा आहे. काय रट्टा करायचा आहे तर बघा रोग लिहायचे, रोग कशामुळे होतात ते लिहायचे, पुढे परत प्रकार प्रश्न येणारच आहेत. ठीक आहे, त्यामुळे रोग आहे, रोग कशामुळे होत आहे है ना, त्यासाठी कोणता पॅथोजन आहे किंवा तो नॉन इन्फेक्शियस आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जर पॅथोजन असेल तर मग तो बॅक्टेरिया आहे की व्हायरस आहे काय आहे है ना, कोणत्या प्रकारचा पॅथोजन आहे, वर्म आहे की अजून दुसरं कोणतं आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर त्याचे लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहे ते सुद्धा काहीतरी माहीत असायला पाहिजे. त्याच पद्धतीने बघा की अँटीमनी संयुगे, अँटीमनीपासून बनणारे जे कंपाऊंड्स आहेत ते कशाच्या उपचारासाठी वापरतात तर तो रोग कोणता आहे तर सिस्टोमियासिस आहे. कोणता रोग आहे तर तो सिस्टोमियासिस. या रोगाच्या उपचारासाठी काय तर अँटीमनी संयुगे वापरले जातात किंवा शिफारस केली जातात. नेक्स्ट साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात. पोरीफेरा म्हणजेच काय तर हा बघा पोरीफेरा याला दुसरा नाव काय तर याला दुसरा नाव आहे काय तर स्पॉन्जेस. म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलाच जो प्रश्न होता
की पूर्ण जी सजीव सृष्टी आहे त्याच्या सगळ्यात आधी काय तर 5 भागामध्ये आपण वर्गीकरण करतो. त्या 5 भागापैकी एक जो सृष्टी आहे किंवा एक जो भाग आहे तो असतो काय तर तो ॲनिमेलिया किंवा ज्यामध्ये सर्व प्राणी येतात. आणि त्या प्राण्यांमध्ये पण सगळ्यात पहिला जो फायलम असणार तो कोणता तो पोरिफेरा आहे ना, तो स्पॉन्जेस आहे. आणि तो पहिला असल्यामुळे प्राण्यांमधला सगळ्यात बेसिक अगदी स्पंज सारखा असतो आणि तो एकाच ठिकाणी राहतो. प्राणी आहे तरी पण तो एकाच ठिकाणी राहतो आणि तो पण पाण्यामध्ये राहतोय है ना. आणि त्याला तो आहे कसा तर स्पंज सारखा आहे, त्यामुळे दुसरा त्यांना नाव काय तर स्पंज आहे. हे अगदी बेसिक असे प्राणी आहेत ते म्हणजे कोणते तर पोरिफेरा किंवा स्पॉन्जेस. साधारणपणे पोरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात. गॅमेट म्हणजे नेमकं काय आहे, गॅमेट कशाला म्हणतात. जर सेक्झुअल रिप्रोडक्शन होत असेल तर अशा वेळेस काय असतं की जसं मानवामध्ये स्पर्म आणि विमेनमध्ये स्त्रियांमध्ये काय तर एग्स तयार होतात. तर हे ॲक्च्युली काय आहे तर हे आहेत गॅमेट्स एकत्र आल्यानंतर फर्टिलाइज झाल्यानंतर मग झायगोट तयार होत असतं. तर हे गॅमेट्स कशामुळे तयार होतं तर बघा पोरिफेरा नॉर्मल इन पोरिफेरा द गॅमेट्स आर फॉर्म बाय, इथं दिले बघा शाळेच्या पुस्तकात, गेम्युअल फॉर्मेशन. गेम्युअल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म ओनली इन द स्पॉन्जेस. कोणामध्ये आहे तर स्पॉन्जेस. तुम्हाला आता यासाठी हे माहिती असायला पाहिजे की स्पॉन्जेस म्हणजेच काय तर पोरिफेरा आहे म्हणून. इट हॅज असेक्झुअली प्रोड्यूस मास ऑर ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. डॉर्मंट सेल्सच काय तर ते मोठा झालेला भाग असतो त्यावर काय तर बर्ड फॉर्म होतं आणि त्यांनाच नाव काय आहे तर आर्किओसाइट्स म्हटल्या जातं. आर्किओसाइट्स म्हटल्या जातं है ना. तर याचा आन्सर काय येणार तर आर्किओसाइट्स, सेकंड ऑप्शन जो दिलेला आहे तो आहे है ना. याचा एक एक्झाम्पल पण लक्षात ठेवा की पोरिफेराचं एक्झाम्पल काय तर स्पॉन्जिला हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे बघा, याचं डायरेक्ट आन्सर शाळेच्या पुस्तकात दिले की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. की तापमानातील 1 डिग्रीने जर टेम्परेचर वाढला है ना, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जर सपोज 1 डिग्रीने जर टेम्परेचर वाढला तर मग अशा वेळेस जो ध्वनीचा वेग आहे हा कितीने वाढेल हा आपल्याला प्रश्न विचारलाय. आणि हे शाळेच्या पुस्तकात डायरेक्ट दिलेलं आहे. काय तर बघा, फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी इंक्रीजेस बाय 0.61 है ना. 1 डिग्री जर वाढत असेल तर वेलॉसिटी किती वाढत आहे 0.61 मीटर पर सेकंड. हेन्स फॉर स्मॉल व्हेरिएशन इन टेम्परेचर द स्पीड ऑफ साऊंड चेंजेस लिनियरली विथ टेम्परेचर. म्हणजेच काय की जर थोडासा बदल होत असेल तर तो लिनियर चेंज होत आहे. म्हणजेच काय की टेम्परेचर वाढला तर तसं काय होणार तर स्पीड ऑफ साऊंड सुद्धा काय तर तो वाढत जाणार आहे. याला आपण म्हणू लिनियर, कारण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्यामुळे लिनियर ग्राफ येणार आहे है ना. नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं तर बघा की 1 डिग्रीसाठी किती तर 0.61 मीटर पर सेकंड. 0.61 मीटर पर सेकंड. आणि इथं आपल्याला कशामध्ये विचारलंय की सेंटीमीटर पर सेकंड मध्ये विचारलंय, म्हणजे याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. लगेच 0.61 मार्क करायचा नाही आहे है ना. जर कोणी वाचलं असेल तर कदाचित रट्टा मारलं असेल तर त्यांनी कदाचित हे मार्कून आले असतात ज्यांनी रट्टा मारलाय. पण थोडंसं लक्षपूर्वक सॉल्व्ह करायचे. आपल्याला सेंटीमीटर पर सेकंद दिले, मीटरचं सेंटीमीटर जर करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागतो तर 1000 ने गुणाकार करावा लागतो. तर हा होणार सेंटीमीटर पर सेकंड. आणि हा 0.61 × 100 म्हणजेच काय तर 61 सेंटीमीटर पर सेकंड. सेंटीमीटर पर सेकंड थर्ड ऑप्शन आहे तो दिलेला आहे ना. तर बघा 0.61 येणार नाही, 61 सेंटीमीटर पर सेकंड आन्सर येईल. तर हा कन्व्हर्जन सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. फिजिक्समध्ये पहिलाच टॉपिक आपण अभ्यासतो फिजिकल क्वांटिटी अँड देअर मेजरमेंट, म्हणजे भौतिक राशी आणि त्यांचे एकक वगैरे है ना. त्यामध्ये हे सगळं कन्व्हर्जन वगैरे आपण कव्हर करत असतो. नेक्स्ट, विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीत एकक रिकामी जागा हे आहे विशिष्ट उष्णता, म्हणजेच काय तर ज्याला स्पेसिफिक हीट म्हटलं जातं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. CGS प्रणालीत म्हणजे CGS सिस्टममध्ये एक असतं SI सिस्टम, एक असतं काय तर CGS सिस्टम. तर CGS सिस्टममध्ये हे काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा काय दिले शाळेच्या पुस्तकातलेच नोट्स आहे. SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय दिले SI मध्ये काय दिले जूल पर kg डिग्री सेल्सिअस है ना, किंवा जूल पर kg केल्विन आहे ना. आणि CGS मध्ये काय दिलेलं आहे तर बघा CGS मध्ये काय दिले युनिट्स इज अर्ग है ना. जूलच्या जागी काय लिहिलं तर अर्ग पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, किंवा दुसरा आहे काय तर अर्ग पर ग्रॅम केल्विन आहे ना. हे पाठच करायचे आहेत. आता काय विचारले आपल्याला कोणत्या प्रणालीत CGS प्रणालीत. इथं तर बघा ऑप्शन मध्ये काय दिले कॅलरी पर ग्रॅम है ना, कॅलरी डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम. इथं आता काय करायचं फक्त लक्षात ठेवा की उष्णता जर म्हटलं तर ते आहे काय तर इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी. ते एक ऊर्जेचा एक प्रकारच आहे. ऊर्जा मोजतात कशामुळे तर तो जूलमध्ये, म्हणजे SI युनिट काय तर त्याचं जूल आहे आणि ऊर्जेचा CGS युनिट काय तर अर्ग आहे. पण हीट जर असेल तर अशा वेळेस CGS युनिटमध्ये काय तर कॅलरी सुद्धा हा एक युनिट आहे, एकक आहे, तो वापरला जातो. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की या अर्गच्या जागी जर मी कॅलरी लिहिलं कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस तरी पण चालेल ना है ना, कारण तो काय तर फक्त आपण अर्ग ग्लास काय केलं कॅलरीमध्ये लिहिलं. फक्त कन्वर्ट तर आपल्याला करता येईल
अर्कचा कशामध्ये तर कॅलरीमध्ये, राईट. त्यामुळे सीजीएस युनिटमध्ये काय येणार तर कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कुठे आहे बघा, इथे आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हा काहीतरी योग्य आन्सर आहे, सेकंड ऑप्शन दिलेला आहे. नेक्स्ट काय तर बघा, विद्युतधारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. काय विचारले, विद्युतधारेने म्हणजे पॉवर एक्सपेंडेड, कशाचा पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. म्हणजे जो पॉवर आहे एखाद्या जर तारेमधून जर पॉवर करंट फ्लो होत आहे तर त्याच्यामध्ये जी पॉवर आहे, जी शक्ती आहे ना, तर ही कशाच्या प्रोपोर्शनल असणार आहे, त्याचा रिलेशन आहे तो प्रोपोर्शनल टू, ते आपल्याला विचारले, राईट. तर सगळ्यात आधी आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. तर पॉवरचा फॉर्म्युला आहे काय तर बघा, हीटचा फॉर्म्युला आहे काय की एखाद्या तारेमधून, बघा हा सगळा कॉन्सेप्ट आहे काय, तर जर एखाद्या तारेमधून जर करंट जर फ्लो होत असेल तर अशा वेळेस ती तार आहे ती गरम होते, ती ऊर्जा आहे. त्यामुळे हीटचा फॉर्म्युला काय तर P × T, किंवा दुसरा एक फॉर्म्युला काय तर VIT. म्हणजेच काय की दोन्ही बाजूला बघा PT चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, P × T = VIT असं म्हणू. T आणि T कॅन्सल केलं तर पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला की V × I हा एक फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. आता काय करतोय मी, मला माहिती आहे की ओम्स लॉ काय तर V = IR. बघा अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V = काय तर IR. म्हणजेच या V च्या जागी मला IR ठेवता येईल. IR ठेवलं तर फॉर्म्युला काय मिळाला तर I²R. P = काय तर I²R. आणि त्यासोबतच या I च्या जागी आता इथून काय फॉर्म्युला मिळेल मला की I = V/R मिळेल. तर तो पण फॉर्म्युला जर मग इथं ठेवला तर काय मिळाला तर बघा, I च्या जागी मी आता I च्या जागी V/R ठेवतो, म्हणजे V/R काय मिळालं तर V²/R. पॉवर V²/R. इथं दोन फॉर्म्युले मिळालेत मला. हा एक फॉर्म्युला मिळाला आणि काय तर P = V²/R हा एक फॉर्म्युला मला मिळालेला आहे, है ना. आता आपल्याला काय विचारले बघा, 2-3 फॉर्म्युले मिळालेत. हा एक आहे आणि हा एक आहे. काय विचारले, अ पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेजिस्टन्स. पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. आता कशाशी प्रोपोर्शनल आहे आपल्याला म्हणता येईल की जर रेजिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर तो I² सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, I² सोबत. तसंच V² सोबत सुद्धा काय तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इथं आपल्याला म्हणता येईल की पॉवर हा V सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा I सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण या ठिकाणी आपल्याला हे एक्झॅक्टली द्यायला पाहिजे की नेमकं कॉन्स्टंट कोण आहे, कॉन्स्टंट कोण आहे हे जर माहिती. जसं या ठिकाणी बघा की R जर कॉन्स्टंट असेल तर P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R² किंवा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V² असं आपल्याला म्हणता येईल, है ना. पण त्यासाठी काय तर R हा कॉन्स्टंट असायला पाहिजे. हा I जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणू की मग अशा वेळेस P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V, है ना, किंवा V कॉन्स्टंट असेल तर मग P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I असं आपल्याला म्हणता येईल. पण या प्रश्नांना ऍक्च्युली असं काहीच दिलेलं नाहीये. त्यामुळे नेमका कारण कॉन्स्टंट कोण आहे जोपर्यंत हे माहीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला पॉवरचा एक्झॅक्ट रिलेशन कोणासोबत काढायचे किंवा काय असेल ते आपल्याला काढता येणार नाहीये. आणि म्हणून आयोगाने काय केलं तर बघा हा प्रश्न कॅन्सल केलाय. कारण बघा इथं काय दिले, दोन्ही ऑप्शन दिले. स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स बघा हा दिले इथं, स्क्वेअर ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, है ना, म्हणजे V² सोबत काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यासोबत स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेजिस्टन्स, यावरून काय तर हा पण आन्सर निघतोय आणि यावरून काय तर हा पण आन्सर निघतोय. त्यामुळे एक्झॅक्ट आन्सर काढता येत नाही आणि म्हणून काय तर आयोगाने हा प्रश्न आहे ना हा कॅन्सल केलेला आहे. तरी जो मुद्दा आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या, ठीक आहे. कारण मागे पुढे अजून प्रश्न विचारले जाऊ शकतो. इथं का आपल्याला आन्सर काढता येत नाही कारण इथं कॉन्स्टंट कोण आहे ते दिलेलं नाहीये. पण आयोग कदाचित यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी असा काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट स्पेसिफिक आहे ते दिलं राहणार आहे. नेक्स्ट काय बघा, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. थोड्या वेळा आधी मी तुम्हाला सांगितलं की हेल्थ अँड डिसीजचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे तुम्हाला. हेल्थ अँड डिसीज म्हणजे काय की तो रोग, त्याचं कारण काय आहे, तो जो जर जीवाणू असेल, विषाणू असेल, म्हणजे जर एखादी पॅथोजन असेल तर तो काय आहे, बॅक्टेरिया आहे की व्हायरस आहे की वर्म्स आहे, अजून काय आहे हे माहिती असायला पाहिजे. त्याचे लक्षण काय आणि त्याच्यावर उपचार काय हे सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. बस एवढंच प्रत्येक रोगांचं काय तर तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि त्यासोबत काय तर करंटमध्ये जर एखादी रोग असेल असंच, जसं कोविडची महामारी आली होती, पॅन्डेमिक आलं होतं, तर अशा वेळेस काय तर त्याचं सुद्धा तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. बस हेल्थ अँड डिसीजचा अभ्यास एवढंच करायचं आहे. तुम्हाला स्वतः सुद्धा करता येईल कारण त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स नाही आहेत, त्यामध्ये फक्त काय तर फक्त फॅक्च्युअल डेटा आहे. तुम्हाला रोग फक्त पाठ करायचे आहेत, है ना. आणि जे रोग बघा, कदाचित बरेच रोग आपल्या वाचण्यात म्हणजे आपल्या ऐकण्यामध्ये येत नाही, पण बुकमध्ये वाचता वाचता असे काही 2-4 रोग आपल्याला जास्त माहीत असतात. तर जसं एखादी नाव आलं तर लगेच काय तर त्याचे नोट्स तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. कोणताही एखादी रोग दिसला की त्याचे नोट्स तुमच्याकडे रेडी असायलाच पाहिजे. तर तुम्हाला जाऊन असे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करता येतील. काय विचारले बघा, डांग्या खोकला ज्याला व्हुपिंग कफ म्हणतात, हा आजार कोणत्या जीवाणू म्हणजेच काय तर बॅक्टेरिया, कोणत्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होतो. तर तो बॅक्टेरिया कोणता आहे, बोर्टेडेला पर्ट्युसिस हा काय तर तो बॅक्टेरिया आहे.
नेक्स्ट काय तर बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे. ऑक्सिडेशन प्रतिबंधित म्हणजे काय, ज्याला अँटीऑक्सिडंट म्हटल्या जातं. म्हणजे एखादा जो आपण पदार्थ आपल्या बॉडीमध्ये त्याचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही, त्याला अँटीऑक्सिडंट म्हटल्या जातं. इथं क्लिअर दिले शाळेच्या पुस्तकात. हे पूर्ण बघा की पूर्ण सगळे जेवढे पण विटॅमिन्स आहेत त्याबद्दलची पूर्ण लिस्ट हे शाळेच्या पुस्तकात दिलेलंच आहे. आपण काय केले, मी काय केले यामध्ये फक्त आन्सर विटॅमिन ई आहे, त्यामुळे फक्त विटॅमिन ई चे नोट्स काय ते मी इथे घेऊन आलोय. आणि विटॅमिन ई त्याचं दुसरं एक नाव काय आहे तर बघा टोकोफेरॉल म्हणतात, किंवा ज्याला अँटी स्टरलिटी फॅक्टर सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामध्येच दिलेलं आहे की हे बघा हे कुठून मिळणार विटॅमिन ई ते दिलेलं आहे. आणि त्यासोबत काय काय त्याचं कार्य आहे तर बघा की ॲक्ट्स ॲज अँटीऑक्सिडंट ऑफ सेल मेम्ब्रेन. अँटीऑक्सिडंट ऑफ सेल मेम्ब्रेन म्हणजेच आन्सर काय असणार त्याचं तर विटॅमिन ई असणार आहे. विटॅमिन ई हा काय तर एक ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारं काय तर जीवनसत्व आहे, म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा बघा कोणत्या टॉपिकचा प्रश्न होता तर तो होता कोणत्या टॉपिकचा तर न्यूट्रिशन या टॉपिकवरचा प्रश्न होता. तर न्यूट्रिशन सुद्धा तसाच अभ्यास करायचा आपण हेल्थ अँड डिसीज करतो. न्यूट्रिशनचं परत काय तर न्यूट्रिशन कोणता न्यूट्रिएंट आहे आणि तो न्यूट्रिएंट कशामधून मिळतो, त्याची जर कमतरता झाली तर काय होणार, जास्त झालं तर काय होणार, ह्या गोष्टी काय तर तुम्हाला न्यूट्रिशनमध्ये पाठ करायचे आहेत. बस एवढं जरी केलं तरी पण न्यूट्रिशनवरचे काय तर प्रश्न सॉल्व्ह होतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, रिकामी जागा ही औषधे मध्यवर्ती चेतासंस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. ब्लँक आर ड्रग्स विच बाइंड टू रिसेप्टर्स प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. असे कोणते ड्रग आहे, अशी कोणती औषधे आहेत जे काय आहेत तर बघा की जे बाइंड टू रिसेप्टर, जे रिसेप्टर्स आहेत, रिसेप्टर म्हणजे काही जे माहिती घेतात है ना त्याला रिसेप्टर म्हणतात. तर रिसेप्टर प्रेझेंट इन कुठं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम, सेंट्रल नर्वस सिस्टम CNS किंवा जो ज्याच्यामध्ये ब्रेन आणि काय तर आपला स्पायनल कॉर्ड पाठीचा कणा असतो तो असता सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि त्यासोबतच अजून कुठं आहे तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये आहे है ना. तर कुठं आहे तर बघा इथं दिलंय की ड्रग अब्यूज, म्हणजे जर ड्रग वापरल्यात तर त्याचा मिसयूज काय आहे, अब्यूज काय त्याबद्दल दिले. आणि एक आहे काय तर ओपिओइड्स, एक आहे काय ओपिओइड्स. बघा आता ओपिओइड्समध्ये क्लिअर दिलेले आहेत. आणि असेच बघा की असे शाळेच्या पुस्तकामध्ये अजून काही ड्रगची सुद्धा माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचंच आहे. तर इथं आपण ओपिओइड बद्दल फक्त बघू की काय बघा, दिस ड्रग्स बाइंड्स टू बघा opioid receptors present in the central nervous system and gastrointestinal tract. डायरेक्ट काय तर स्टेटमेंट दिलेलं आहे, अजिबात तुम्हाला काही एक्स्ट्रा अभ्यास करायची नाही, फक्त वाचून काढायची गरज आहे की ओपिओइड्स काय तर हा कुठं बाइंड असतो तर सेंट्रल नर्वस सिस्टम आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये जे रिसेप्टर्स त्याला बाइंड असतो. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर ओपिओइड आहे ते असणार आहे. ठीक आहे. पण यासोबतच बाकीचे पण तुम्हाला काय तर ते अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूंच्या मिश्रणातून बनलेला आहे. जर्मन सिल्वर इज अलॉय ऑफ है ना. मिश्र धातू म्हणजेच काय की ज्या वेळेस धातूंचं मिश्रण हा दुसरा कोणातरी सोबत, मग तो धातू असेल किंवा अधातू असेल, पण त्याच्यामध्ये एक तर धातू असायलाच पाहिजे. तर जर यांचा असा जर मिक्सचर होत असेल तर त्याला काय तर अलॉय म्हटलं जातं. जसं वेल नोन कोणतं तर ब्रास आहे किंवा स्टील आहे ना, हे आपल्या नेहमीचे ब्रॉन्झ आहे, तर हे आपल्या नेहमीच्या वापरातले काय तर हे आहेत काय तर अलॉय आहेत. याचा यूज काय, कारण त्यांचे ड्युरेबिलिटी वाढतं है ना. त्यानंतर त्यासोबत काय तर त्यांचं जनरली बऱ्याचदा त्याला जंग चढू नये म्हणून सुद्धा काय तर त्याचे अलॉयज तयार केले जातात. आणि बघा की असंच एक आहे अलॉय, तो म्हणजेच कोणता तर जर्मन सिल्वर हा अलॉय आहे. हे पाठच करायचे आहेत की अलॉय कोणते अलॉय कशापासून तयार होतात है ना. जमेल तर शाळेच्या पुस्तकातून बघा शोधून काढा, शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत काही, तर ते शोधून काढा की कोणकोणते अलॉय शाळेच्या पुस्तकात दिले आणि ते कशापासून तयार झालेले आहेत. यासोबतच अजून अलॉय मध्ये कोणत्या एखादीचं स्टेनलेस स्टील आहे तर त्याच्यामध्ये आयन किती आहे, कार्बन क्रोमियम किती प्रमाणात आहे हे सुद्धा कदाचित विचारले जाऊ शकतं आणि ते सुद्धा शाळेच्या पुस्तकात दिलेलं आहे. तर ते पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर जर्मन सिल्वर लक्षात ठेवा की तांबे निकल जस्त काय विचारतील तुम्हाला खूप एक तर आपल्या नेहमीच्या वापरातले अलॉय विचारतील किंवा जे शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत ते त्यापैकी विचारतील है ना. किंवा मग जर डायरेक्ट गुगलवर गेलं तिथं जरी शोधलं ना लिस्ट ऑफ अलॉय तरी पण ते मिळेल. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ते कशापासून तयार झालेलं आहे है ना. प्रश्नाचा पॅटर्न तर लक्षात आले आपल्याला की अलॉय जर म्हटलं की त्यावर कसा प्रश्न विचारला जातो. जर्मन सिल्वरवर लक्षात ठेवा की कंटिन्युअस 2 वर्ष म्हणजे 22 आणि 23 मध्ये दोन्ही वर्षी काय तर प्रश्न जर्मन सिल्वरवर विचारलेला आहे. हाच प्रश्न सेम प्रश्न विचारले, फक्त कदाचित थोडा शब्द इकडे तिकडे झाले असतात, पण जर्मन सिल्वर हा कशाचा अलॉय आहे ते विचारलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे तर बघा ॲस्प्रिनचे नाव काय आहे. बघा इथं दिले की ॲस्प्रिन बद्दलची माहिती दिलेली आहे. ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह असा टॉपिक आहे है ना. ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह शाळेच्या पुस्तकातच दिले ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. आणि त्याच्यामध्येच बघा की ॲस्प्रिन अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अ ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. बघा ॲस्प्रिन
इज अ वेल नोन जेनेरिक मेडिसिन इज अ ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड इज अ काय ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर बघा ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड म्हटल्या जातं. ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार काय फर्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, कठीण आणि मृदू, आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिलेल्या आहेत. कठीण आणि मृदू बघा की आम्ल आणि अल्कली है ना, ॲसिड आणि बेस, नेमका ॲसिड कशाला म्हणायचं आणि बेस कशाला म्हणायचं यासाठी वेगवेगळे काय तर सायंटिस्टने आपापली डेफिनेशन सांगितली आहे. जसं लॉरी अँड ब्रॉन्स्टेड आहे, लुईस आहे, त्यासोबतच अजून एक आहे कोणतं ते पियर्सन आहे. कोणते सायंटिस्ट आहे तर पियर्सन. यांनी प्रत्येकाने आपापली डेफिनेशन म्हणजे काय केलं की ॲसिड कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं, त्यासोबतच ॲसिडचे कोणकोणते आपण पार्ट्स म्हणजे काय टाईप्स करता येईल, बेसचे कोणते टाईप्स करता येईल, या प्रत्येक सायंटिस्टने काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच त्यांचा जो कॉन्सेप्ट होता तो सुद्धा काय तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तर ते सगळी थेरी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. इथं जे सांगितलं यांनी काय सांगितलं तर बघा आम्ल आणि आम्लारी है ना, याचे दोन प्रकार कोणी केले तर कसे केले तर कठीण आणि मृदू, म्हणजेच काय तर हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड अँड बेस असं कोणी केलं, कसं क्लासिफिकेशन कोणी केलं तर पियर्सननी केलेलं आहे. कोण आहे तर तो पियर्सन. पण बाकी त्यासोबत बघा की हा ब्रॉन्स्टेड यांनी पण एक थेरी सांगितली आहे आणि लुईस यांनी, म्हणजे ह्या सगळ्यांच्या थेरीज तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. ॲसिड बेसवर ह्या थेरीज सर्वांच्या ज्या पण थेरीज आहेत ह्या सर्व थेरीज तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न काय तर इथं आयोगाने विचारले सर्व प्रश्न इथं आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर काही जर डाऊट्स असेल एक्झामबद्दल किंवा जर बॅचबद्दल तर तुम्हाला दिलेल्या बोर्डवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्यासोबतच बघा की आकार फाउंडेशनद्वारे एक बॅच 1 फेब्रुवारीपासून लॉन्च होत आहे. 1 फेब्रुवारीपासून लॉन्च होत आहे. प्री फोकस बॅच आहे ज्यामध्ये PYQ, कॉन्सेप्ट्स, करंट अफेअर्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असं सगळं डिटेल कव्हर केलं जाईल. दोन्ही मीडियममध्ये राहणार आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये. बोर्डवर नंबर दिसतच असेल तुम्हाला, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून माहिती मिळवता येईल. त्यासोबतच ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, ज्यांना विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तर त्यांनी टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. त्याबद्दल सुद्धा पूर्ण टाईम टेबल इथं दिलेल्या बोर्डवर आहेच है ना. आधी सुरुवातीला सब्जेक्ट वाईज पेपर होणार आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर होणार आहे, इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, CSAT असे सगळे पेपर्स आकार फाउंडेशनद्वारे या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केले जातील. बरं, ही झाली कशाबद्दलची बॅच आणि टेस्ट सिरीज तर राज्यसेवा. पण त्यासोबतच कंबाईनची जरी बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर ती सुद्धा 1 फेब्रुवारीपासूनच चालू होत आहे. मराठी इंग्लिश मीडियममध्येच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ती पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच बॅच होती. ही सुद्धा लक्षात ठेवा की कंबाईनची बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. रेकॉर्डेडचा फायदा हा आहे की तुम्हाला परत काय तर ते बघता येतं, त्यामुळे रिव्हिजन करायला फार जास्त मदत होतं. ठीक आहे, आणि लाईव्हमध्ये तुम्हाला जर काही कॉन्सेप्ट असेल, डाऊट्स असतील तर ते विचारता येतं. त्याच पद्धतीने कंबाईनसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करता येईल. हां, यामध्ये सिमिलर पॅटर्न आहे की आधी काय होणार तर आधी सुरुवातीला सब्जेक्ट वाईज टेस्ट होणार आणि त्यानंतर मग काय तर फुल स्ट्रेंथ जसं आयोगाच्या पॅटर्नवर काय तर टेस्ट होणार आहे. त्यानंतर रेकॉर्डेड कोर्स, त्यानंतर बाकीचे असेच जर बाकीचे कोणतेही एक्झाम MPSCद्वारे घेतल्या जात आहेत त्यानं कोणतेही एक्झाम जर निघत आहे तर त्याच्याबद्दलची बॅच ही आकार फाउंडेशनद्वारे घेतल्या जातात. जसं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन याद्वारे जी एक्झाम निघालेली आहे, जी आता हे पदे भरले जाणार आहे या विभागाद्वारे, त्यासाठी सुद्धा रेकॉर्डेड कोर्स हा आकार फाउंडेशनद्वारे अवेलेबल करून दिला गेलेला आहे. तर तुम्हाला जर काही जरी डाऊट असेल तरी पण हा दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे, तसंच बाकीचं अजून कोणते एक्झाम्स आहेत जसं निघाले सध्या निघालेले फॉर्म्स आहेत कोणते इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन याद्वारे सुद्धा जे पदे भरले जातात त्यासाठी सुद्धा काय तर सध्या बॅच लॉन्च झालेली आहे. तर त्याबद्दल तुम्हाला इन्क्वायरी करता येईल. बोर्डवर नंबर दिसतच असेल, तुम्हाला त्याबद्दल स्क्रीनशॉट काढून ठेवता येईल किंवा तुम्हाला akarfoundation.org या साईटवर जाऊन सुद्धा त्याची माहिती मिळवता येईल. आणि फ्री नोटसाठी आकारचा जो टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC MPSC त्याला जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.